नमस्कार मित्रांनो, मी काजल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असे आहे की 2-3 दिवसापूर्वीच अशी डोंबिवलीमध्ये घटना झाली की जी मुलगी मावशीकडे गेली होती काही दिवसांसाठी आणि बिचारी झोपेतच तिला मण्याचा साप चावला आणि तिचा मृत्यू झाला. खरं तर ही न्यूज मी सकाळी बघितली. सकाळी बघितल्यानंतर संध्याकाळी आमच्यासोबत असं काय घडलं की मला असं वाटलं की हे तुम्हाला पण मी शेअर करावं. मी अगस्तीचे डॅडा आणि अगस्त्य आम्ही चाललो होतो बाहेर जात असताना आमची 2 व्हीलर पार्किंगमध्ये होती. अगस्त्य हट्ट करत होता की डॅडा मला पुढेच बसायचंय गाडीवर. अगस्त्य डॅडा गाडी पाठीमागे घेईपर्यंत अगस्त्य ऐकत नव्हता. माझ्या मनात काय आलं काय माहित, मी गेले आणि अगस्त्यला पटकन उचलून घेतलं. त्याला उचलून घेतल्यानंतर मी पाठीमागे आले आणि यांना बोलली चला ना पटकन गाडी पाठीमागे घ्या. यांनी जसं गाडी पाठीमागे घेतली तर बघितलं तर मधोमध दोन्ही चाकांच्या मध्ये मण्यार साप होता. आणि त्या चाकांच्या सावलीमुळे म्हणजे अंधारामुळे आम्हाला तो काही दिसलाच नाही. गाडी मागे घेतल्यानंतर त्यांना तो दिसला आणि तो साप निवांत शांत बसलेला होता. त्यामुळे त्याची हालचाल पण काही कळाली नाही. आणि असं झालं की अगस्त्य जिथे उभा होता असा आणि अगस्त्याच्या डॅडाचा असा पाय होता, त्याच्या मधोमधच चाकांच्या मध्ये तो झोपलेला होता. खरंच माझी कळकळून विनंती आहे की आपल्या लहान मुलांची स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या. झोपतानाही दिवसा आणि संध्याकाळी कपाटाखाली, बेड खाली सगळीकडे त्याला लपण्याची जे ठिकाण असेल अशा ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघूनच झोपत जा आणि सगळ्यांनी काळजी घ्या. त्यानंतर सर्पमित्र बोलून तो साप घेऊन गेले. पण माझी कळकळून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मुलांची काळजी घ्या. मी तो मण्यार सापाचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकते, बघा.